गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आहे 17 फेब्रुवारी 2025. 9:01 झालेलं आहे. मार्केट सुरू झालेलं आहे. तरी आपण आजच्या लेवल काय आहेत ते बघूया. 15 मिनटाचा चार्ट काढलेला आहे आणि 15 मिनटाच्या चार्टवरती इथं एक मोठी गॅप आहे जी ग्रे कलरमध्ये मी दाखवलेली आहे. ती गॅप आज किंवा उद्या भरून काढण्याची शक्यता आहे आणि त्याच्याखाली 48,000चा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर मार्केट ह्या दोन लाईनमध्ये जर ओपन झालं तर आपण इथे शॉर्ट करणार आहोत. ह्याच्यावरती जर ओपन झालं 49,300 साधारण 49,280 ते 49,300 तरीसुद्धा आपण थोडंसं वाट बघून ह्या लाईनपर्यंत 480पर्यंत शॉर्ट करणार आहोत. कारण का, इथं जे बसलेले हे जे सेलर आहेत, हे जे सेलर इथं काढलेले आहेत हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग सेलर आहेत आणि ह्यांना वरती काढणं हे थोडंसं अवघड आहे. त्यामुळं आता जाणार तर मार्केट खालच्याच दिशेने जाऊ शकतं. त्यामुळे हे आपल्याला ज्या लेवल्स आहेत 49,300 आणि 49,480 या लेवलवरती आपण इथे शॉर्ट करणार आहोत. ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या सगळ्या सेलिंगच्या लेवल्स आहेत, म्हणजे रेजिस्टन्स आहेत. दोनच लेवल खालच्या ज्या आहेत या सपोर्टच्या आहेत. मार्केट कसं ओपन होतं ते आपण आता बघूया. इथं 410 पॉईंट निफ्टी खाली ओपन झालेलं आहे. बापरे, 410, 387 पॉईंट निफ्टी खाली ओपन झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आज मार्केट जोरदार निगेटिव्ह आहे. बापरे, म्हणजे या लाईनच्या खाली मार्केट ओपन झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की इथं कुठंतरी मार्केट ओपन होईल. हे बँक निफ्टी जर का आपण चार्ट बघितला तर 15 मिनटाच्या चार्टवरती हे जे खालचे जे सपोर्ट आहेत हे सपोर्ट सगळे काढले जाणार आहेत. आज हा काढला जाणार आहे, ओपनिंगलाच काढला जाईल आणि माझ्यानं 48 ही जी गॅप आहे ही गॅप आजच भरून काढली जाईल असं वाटतंय. 48,000चा सपोर्ट आहे इथं. तर हा सपोर्ट क्रुशल असणार आहे. हा सपोर्ट जर का तोडला तर मात्र काही खरं नाही. कारण का आपण जर का 4 तासाच्या चार्टवरती जर का बघितलं तर 48,000च्या सपोर्ट नंतर इथं ही 48,000चा सपोर्ट आहे. याच्यानंतर डायरेक्ट 46,500 किंवा 47,300 म्हणजे 700 पॉईंट खाली सपोर्ट आहे. त्यामुळं आजचं मार्केट एकदम क्रुशल असणार आहे. 200 पॉईंट खाली आहे. ठीक आहे, मी पॉज करतो. मार्केट सुरू झालं की आपण बघूया. चला, मार्केट 48,880ला ओपन होतं आहे. म्हणजे इथं ओपन होतं आहे. इथून हे इथपर्यंत जाऊ शकतं 49,000पर्यंत. 49,000ला जाऊन ते असं खाली या लेवलपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळं आज हे लेवल जे आहे ही लेवल आता 10 वाजेपर्यंत ही हंट होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. तर 220 पॉईंट 220 पॉईंट मार्केट खाली ओपन होणार आहे इथं. 220 पॉईंट. तर आता आपण बघूया काय होतं ते. मी पॉज करतो. चला, मार्केट आता थोड्याच वेळा सुरू होईल. आता इथं जेव्हा मार्केट ओपन होतं आहे त्यावेळेला कोण अडचणीत येणार आहे ते आता आपण बघूया. इथं जे बायर्स आणि सेलर्स बसलेले आहेत त्यापैकी बायर्स अडचणीत येणार आहेत इथं. कारण का त्यांचं गॅपडाऊन झाल्यामुळं त्यांचे स्टॉप लॉस हिट होणार आहेत. शिवाय इथं जे बायर्स बसलेले आहेत, हे जे बायर्स काल ॲड झालेले आहेत ते सुद्धा इथं बाहेर पडण्याची शक्यता आहे किंवा ते थोडंफार ॲड करतील त्यांची पोझिशन. त्याच्यामुळं मार्केट इथून इथपर्यंत जाऊ शकतं वरती क्लोजिंग प्राईसपर्यंत आणि तिथं साधारण 49,000 ते 49,100 या दरम्यान आपण इथे शॉर्ट करणार आहोत. कारण का इथं भरपूर शॉर्टिंग येणार आहे. कारण का हे लोक जास्तीचा पैसा लावणारच आहेत आणि तिथून मार्केट खाली ते रेटायचा प्रयत्न करणार आहेत. तर बायर अडचणीत आल्यामुळं आपण आज बायरच्या विरुद्ध म्हणजे शॉर्टचा ट्रेड घेणार आहोत. आता बघूया मार्केट कसं ओपन होतं आहे. 2 मिनटात ओपन होईल. इथं झालेलं आहे. सेलिंग आलेलं आहे. इथून वरती जायचोपर्यंत सेलिंग आलेलं आहे. बायर बाहेर पडतात इथून. आता मी 1 मिनटाच्या चार्टवरती शिफ्ट होतो. इथून भरपूर बायर बाहेर पडलेले आहेत. खालून आता हे जे बायर्स आहेत इथले हे बायर्स खालून ताकद लावायचा प्रयत्न करत आहेत आणि इथं वरती ढकलायचा प्रयत्न करतात.
भरपूर सेलिंग आलेलं आहे. म्हणजे बहुतेक इथले सगळे लोक बायर्स हे आता इथं बाहेर पडलेले आहेत. शिवाय वरून शॉर्ट झालेलं आहे अजून मोठं. त्यामुळे ही कॅन्डल जी बघतोय आपण ही एकदम दमदमीत कॅन्डल आहे. इथं थोडंसं रिट्रेसमेंट होऊन साधारण असं इथपर्यंत आलं की या लेवलला आपण इथे शॉर्ट करू. बघूया काय होतं आहे. ओके, आता ह्या बायर्सना बाहेर काढायचं काम चाललेलं आहे. आणि निफ्टी काय म्हणतो आहे, निफ्टीनं तर आज धमाकाच केलेला आहे. हे पूर्ण इथले बायर्स बाहेर पडलेले आहेत आणि आता इथं कुठेही बायर्स नाही आहेत. इथं कुठेही बायर्स नाही आहेत. इथं कुठेही बायर्स नाही आहेत. त्यामुळं निफ्टीमध्ये उलटा मोमेंटम येण्याची शक्यता जास्त आहे. बायर्स नाही आहेत म्हटल्यानंतर वरती जाण्याची शक्यता जास्त आहे निफ्टीमध्ये. तरी आपण 2 मिनटं थांबूया, अजून बघूया काय होतं. मी पॉज करतो. चला, 700च्या खाली जाण्याची शक्यता आहे. इथं जरा मला एक थोडी जरी हिरवी कांडी मिळाली, रिट्रेसमेंटची थोडी जरी हिरवी कांडी मिळाली तरी मला इथं सेल करायला सोपं जाईल. इथं मला थोडी हिरवी कांडी मिळायला पाहिजे. मिळते 710. 49,000चा पुट आपण घेणार आहोत. 49,000चा पुट किंवा 49,100चा पुट पण चांगला आहे. 725. थोडं वरती जाऊ दे, थोडं इथं वरती. हां, करेक्ट. जाऊ दे, इथपर्यंत जाऊ देत. चला, $710 मार्केट, 180 क्वांटिटी, 703, 706. 49,100चं पुट आपण घेतोय. इथे घेतलेलं आहे मी, बरोबर या इथं घेतलेलं आहे, या पॉईंटला. $777. अरे बापरे, 677. चांगलाच पळाला आहे. 800 पॉईंट पळाला बँक निफ्टी. वा, हे पण चांगलंच पळालं आहे. अजून एक घेऊ. $821. मी हे काढून टाकतो. इथे एक आपण शॉर्ट केलेलं आहे ह्या टोकाला. $834, 835, 840. ओके, 855, 57. अजून एक बाय करू. आपण 3 बाय केलेले आहेत. 706, 669, 657. आणि आपण आता बऱ्यापैकी खालच्या साईडला पण आलेलो आहोत. मार्केट वरतीच जात आहे. आपला अंदाज कदाचित चुकलेला असावा असं वाटतंय. आणि इथं बायर्सनी फुल प्रेशर लावलेलं आहे असं दिसतंय. 622. बापरे, 627. इथं आपण आपला लॉस बघून घेऊ. 35,000 रुपये लॉस चाललेला आहे आपला. 32,000 रुपये, काय हरकत नाही.
निफ्टी काय म्हणतं आहे? निफ्टीनं तर आज पूर्ण काढायचंच ठरवलं दिसतं एकूणच. ठीक आहे, चला आपली आता आपण हे बघूया. इंडिकेटर काय म्हणतात ते बघूया. 200 मुव्हिंग ॲव्हरेजला निफ्टी येऊन धडकलेला आहे, त्यामुळे तिथं रिजेक्शन येण्याची शक्यता आहे. तसंच बँक निफ्टीसुद्धा 200 मुव्हिंग ॲव्हरेजला येऊन धडकलेला आहे, तिथं त्याला रिजेक्शन येण्याची शक्यता आहे. 2 मिनटाच्या चार्टवरती काय परिस्थिती आहे? 2 मिनटाच्या चार्टवरती काय परिस्थिती आहे? 2 मिनटाच्या चार्टवरती 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या पाशी बँक निफ्टी गेलेला आहे. इथं जरा थोडंसं 980पर्यंत जाऊन तो धडकून परत येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. 3 मिनटाच्या चार्टवरती काय म्हणतं आहे? 3 मिनटाच्या चार्टवरती परफेक्ट रेजिस्टन्स इथं मिळतो आहे त्याला. वरून पण रेजिस्टन्स आहे, 50 मुव्हिंग ॲव्हरेजला रेजिस्टन्स आहे, आणि इथून बँक निफ्टी खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. 623ला आपण अजून एक बाय करूया. 627ला बाय झालेला आहे आपला. ठीक आहे. इथं रेजिस्टन्स मिळालेला आहे त्याला. हा जो मुव्हिंग ॲव्हरेजचा रेजिस्टन्स आहे तो त्याला इथं मिळालेला आहे, आणि आता तो 5460वरती आलेला आहे, आणि आपल्याला 3000 रुपये प्रॉफिट लॉस चालू आहे. तर आपण आता काय करणार आहोत, आपण जे आधी जे घेतलेले आहेत 627चा जो लॉट आहे हा 660ला खूप प्रॉफिटमध्ये असणार आहे, त्यामुळे आपण इथे एक विकून टाकू. 660ला 663ला विकून टाकू. एक जो 627चा जो आहे 663ला विकून टाकू. सेल. तसंच आत्ता एक मार्केटला इथं बाय करण्यामध्ये काही हरकत नाही असं मला दिसतं, कारण का हे अजून खाली जाणारच आहे. 38 बाय आपण इथे एक बाय केलेलं आहे. 628ला बाय झालेलं आहे. ठीक आहे. अजून किती राहिलेत आपल्याकडं? आपण अजून एक घेऊ शकतो लॉट. 640, 41, 43. पाच मिनटाची काय परिस्थिती आहे? 5 मिनटासुद्धा इथं 50 मुव्हिंग ॲव्हरेजला चांगलंच रेजिस्टन्स आहे, त्यामुळं तो तिथं थोडासा रिट्रेसमेंट होण्याची शक्यता आहे. तर आपण 3 मिनटावरती शिफ्ट होऊ. 3 मिनटावरती बघू, रेजिस्टन्स चांगला मिळतो आहे, वरती जाण्याची पण शक्यता आहे. 27 चाललेलं आहे. अजून एक खालच्या साईडला आपण अजून एक बाय करूया, आणि मग ठरवूया काय होतं. 37, 36. मी पॉज करतो. 578, 84पर्यंत आलेला आहे खाली. 87, 64,000 रुपये आपला लॉस चालला आहे. तरी पण मी इथे एक बाय करणार आहे, कारण मला अशी खात्री आहे. चला, आपला लिमिट संपलेलं आहे, आता आपण फक्त बसून राहणार आहोत. मार्केट काय म्हणते? तर आता इथं त्यानं 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या पैसे जायला लागलेलं आहे. 2 मिनटाच्या चार्टवरती त्यानं 50 मुव्हिंग ॲव्हरेजला इथं टच केलेलं आहे, आणि तिथून त्यानं रिट्रेसमेंट बरोबर मार खाल्लेला आहे. इथून खाली यायला निघालं, रिट्रेसमेंट जोरदार येते. 3 मिनटाच्या चार्टवरती सुद्धा त्यानं 50 मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करायचा प्रयत्न केला, पण जमलेलं नाही आहे, आणि 50 मुव्हिंगच्या वरती जाऊन तो खालती आलेला आहे. तर आपण इथं या ठिकाणी 587ला एक बाय केला होता. आता तो 627 चालला आहे, आपण तो विकून टाकू. लिमिट 633ला विकून टाकू आपण एक. बघूया गेला तर. हा 587चा जो आहे इथं 13 पॉईंट, आणि 13 दोन्ही 26 पॉईंट. 26, 33ला आपण विकून टाकू. तो जाईल असं मला वाटतं आहे, तेवढेच आपले पैसे पण मोकळे होतील. बघूया काय होतं आहे. मी पॉज करतो. 27, 24, 26 मी एक सेल केलेला आहे 633ला. ऑर्डर्समध्ये, ओपन ऑर्डरमध्ये 633 आपलं जाईल. $633.60 आपलं गेलेलं आहे. चला, म्हणजे जरी मी असं म्हटलं की 587ला घेतला आणि 633ला विकला, तरीसुद्धा हा जो विकलेला जो असतो, हा जो इथला जो आहे
हा इथं विकलेला असतो आणि ह्याचा स्टॉप लॉस इथं उडलेला असतो. अशा पद्धतीने इथं स्टॉप लॉस मॅनेज होतो या सिस्टीममध्ये. आता आपल्याकडं परत एक लॉट घेण्यासाठी पैसे शिल्लक आहेत. ठीक आहे, चला वाट बघूया आपण. आता 620 चाललेलं आहे आणि इथून एक जोरदार रिजेक्शन येईल असं मला वाटतं आहे या साईडला, कारण वरून 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे, 50चं प्रेशर आहेच आहे आणि शिवाय हे 200ची लाईन आहे. ह्या 200च्या लाईनला हे झगडतो आहे. त्यामुळं 607 परत एकदा 600च्या खाली समजा गेला तर आपण 180चा लॉट घेणार आहोत. किंवा आत्ताच इथं प्रेशर यायला लागलेलं आहे. हे जर का तुम्ही बघितलं, हे इथं प्रेशर आलेलं आहे आणि इथून 609, 608, 10, 16 मी बाय करतो. एक 615ला आपला एक बाय झालेला आहे, एक लॉट. आता आपण फक्त सेल लावणार आहोत. 635 साधारण 635 ते 638 म्हणजे किती झाले इथं पॉईंट, 24 पॉईंटच्या प्रॉफिटला आपण याला विकणार आहोत. 638 38.10 सेल. 638.10ला आपण याला विकणार आहोत. बघूया काय होतं आहे. मी पॉज करतो. 630ला चाललेलं आहे आपला. 638ला एक लॉट जाणार आहे, गेलेला आहे 638ला. 645 चालला आहे, 649 आणि मगाशी काहीतरी 60-70 हजार रुपये प्रॉफिट होता. घाबरायचं काही कारण नसतं त्याच्यामध्ये. आणि आपलं स्टॉप लॉसची जी पद्धत आहे ना, ती वापरली तर आपण इथं व्यवस्थित काम करू शकतो असं माझं मत आहे. तर आता आपलं 663ला एक गेलेलं आहे आणि अशा रीतीनं 14,000 रुपये आत्ता प्रॉफिट दिसतो आपल्याला. 720 क्वांटिटी आपल्याकडे शिल्लक आहे आणि बॅलन्समध्ये 3.5 लाख रुपये शिल्लक आहे. त्यामुळे आपण खालच्या साईडला अजून बाय करू शकतो. तर हे अशा पद्धतीने इथं मार्केट आता इथून पडणार आहे. कारण का त्यांना जर का बघितलं, मगाशी मी ज्याप्रमाणे सांगत होतो, 20 मुव्हिंग ॲव्हरेजला त्यानं इथं रेजिस्टन्स खाल्लेला आहे, चांगला मस्त रेजिस्टन्स खाल्लेला आहे. 673 झालेला आहे, 670 आपण इथं मार्केटला बाय करू शकतो. पण हे खूपच वरच्या साईडला पोझिशन असल्यामुळं मला जरा इथे थोडी रिस्क वाटते. तरीसुद्धा मी पॉज करतो. 648 645च्या दरम्यान घ्यायला काही हरकत नाही. मी एक बाय केलेलं आहे, एक क्वांटिटी. 655ला माझी क्वांटिटी गेलेली आहे. ठीक आहे. 643 44 चाललेलं आहे. 637 इथंसुद्धा मी एक क्वांटिटी घेऊ शकतो. 631 28 30 27 24 22 मी इथं एक बाय करतो. 634ला मी बाय केलेली आहे. अशा रीतीनं आपल्याकडं तर परत 1080 क्वांटिटी आलेली आहे आणि आपण परत 17,000 रुपये लॉसमध्ये आहोत. ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपल्याकडे किती आपण घेऊ शकतो, नाही आता आपण नाही काय घ्यायचं. इनफ इज इनफ. मी पॉज करतो. चला 647पर्यंत आलेलं आहे. 44 4,000 रुपये प्रॉफिट चाललेलं आहे. आपलं टार्गेट साधारण दिवसाला 10 ते 12,000 रुपये असतं. त्याच्यावरती मिळालं तर वेल अँड गुड. पण ट्राय करतो आपण की बाबा एवढं किमान टार्गेट मिळावं अशी अपेक्षा असते. बाकी लॉस वगैरे किती होतो काय होतो आपण जास्त बघत नाही. फायर फायटिंग ही चालूच असते मार्केटमध्ये. ट्रेड मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे चालूच असतं. 38,000 47,000 44,000 38,000. ठीक आहे, बघू काय होतं आहे. मी पॉज करतो. मग अशी 38,000 काहीतरी लॉस होता, आता 9,000 प्रॉफिट चाललं आहे. याच्यामध्ये वर खाली मार्केट होतच राहतं. इथं निफ्टीला जोरदार रेजिस्टन्स मिळालेला आहे आणि बँक निफ्टीने सुद्धा इथं जोरदार रेजिस्टन्स खाल्लेला आहे 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा. 3 मिनटावरती जर का आपण बघितलं तर आता ही जी लेवल आहे, ही लेवल जर का त्यानं ब्रेक केली तर आपल्याला मजबूत इथं हे मिळणार आहे, स्पाईक मिळणार आहे आणि त्या स्पाईकमध्ये आपण बाहेर पडणार आहोत. 1080 क्वांटिटी आहे आपल्याकडं. तर मी साधारण 450 क्वांटिटी. ठीक आहे, वाट बघतो जरा अजून. ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेकडाऊन होणं आत्ता महत्त्वाचं आहे. कारण का इथं 2 वेळा सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे बँक निफ्टी. ही लेवल ब्रेकडाऊन जर का झाली तर इथं आपल्याला 64 65
25,000 प्रॉफिट, 43, 52,000 प्रॉफिट झाला, 89, 1080, 1080 मी हे लिमिटनं 708ला विकून टाकणार आहे. 708.10, 87, 82, 87, 88, 91, 94, 93. जास्त काही नको, 718ला विकूया. ठीक आहे, चला 718ला विकूया आपण. सेल स्प्लिट इन टू, अरे यार 718ला मी विकलेले आहेत. आता आपण फक्त इथं बघायचं आहे की आपल्या ऑर्डर इथे जात आहेत का. 718ला आपली ऑर्डर जायला पाहिजे. काय झालं इथं ते बघूया. ही लेवल ब्रेकडाऊन झालेली आहे. ही अजूनही खाली यायला हवी, येणार आहे आता. ही खाली अजूनही खाली येण्याची शक्यता आहे. आणि आपण इथं जातो आहे 697, 94, 95, 688, 700. आपण खूप हाव केली का. 708ला वगैरे जायला पाहिजे होती खरं. नाही, मोठं ब्रेकडाऊन येणारच आहेच आहे, त्यात काही वादच नाही आहे. 702, 704, 718ला जायला काही हरकत नाही आपली ऑर्डर. 708 तर गेली आहे, 708 गेलेली आहे. 717, अरे बापरे 723. ठीक आहे, चला आजचा ट्रेडिंग आपलं संपलेलं आहे. 83,000 रुपये आपण इथे काढलेले आहेत आज. सेटअप काय होता ते बघूया आपण. आपल्या ऑर्डर आधी बघूया काय होतं. आपल्या ऑर्डर अशा होत्या. आपण कधी सुरुवात केली आहे इथं 9:19 इथं आपण सेल करायला सुरुवात केली आहे. 49, 100चं पुट. 9:19, 19, 20, 22, 23 आणि 25. 9:19 ते 9:25 असं आपण कॅन्डलला सेल केलेलं आहे. 1 मिनिटाच्या चार्टवरती जातो. 9:19 म्हणजे ही कॅन्डल. इथून ते 25 म्हणजे ही कॅन्डल टॉपची. 1, 2 ह्या इथून आपण सेल केलेला आहे. आणि हा पूर्ण मोमेंटम आपण काढलेला आहे. का काढलेला आपण इथं सेल का केलेला आहे. कारण का मी 3 मिनटावरती जर का गेलो तर ह्या 3 मिनटावरती ही जी 9:25ची कॅन्डल आहे, सॉरी 2 मिनटावरती ही 9:25ची कॅन्डल आहे, तिनं बरोबर 50, आपलं जे हे ब्ल्यू लाईन दिसते आहे 50 मूविंग ॲव्हरेज, 50 मूविंग ॲव्हरेजवरती तिनं बरोबर रेजिस्टन्स खाल्लेला आहे. आणि ह्या रेजिस्टन्सला आपण इथं शॉर्ट केलेलं आहे. कुठं शॉर्ट केलं आहे 9:25 बघा इथं 9:25, 9:23. कारण मला ते लक्षात येत होतं की तिथं आपल्या इथं भरपूर म्हणजे पहिली बाय आपली 706ला होती आणि ही 587 म्हणजे भरपूर लॉस होता. 60-70 हजार रुपये दिसत होतं आपल्याला. घाबरायचं काही कारण नसतं. ट्रेड मॅनेजमेंट करून आपण त्यातून निघू शकतो. ठीक आहे, इथं बघा या इथं ही हिट झालेली आहे. 1 मिनटावरती जर का गेला तर इथं मी 9:20ला काय होतं इथं 9:20ला मी इथं 2 एंटर घेतलेले आहेत माझ्या अंदानं. 9:20 आणि 9:19 ह्या 2 एंटर मी का घेतलं तिथं. कारण ही जी कॅन्डल होती ही 200 मूविंग ॲव्हरेज जे आहे इथं 200 मूविंग ॲव्हरेज, ह्या 200 मूविंग ॲव्हरेजला इथं रेजिस्टन्स त्याला मिळत होता. म्हणून मी तिथं पुट घेतला. ओके, आणि अशा रीतीनं ते वरती जाऊन ते धडकून रेजिस्टन्स खाऊन ते परत आलेलं आहे. तर असा सेटअप होता. बाकी आज काही नव्हतं. क्लोजिंगचं आपण बघितलं की आपण पुट का घेतला तर बायर्स आज ट्रॅप झाले होते. इथं जर का जे बघितले कालचे, इथं दोन्ही लोक असतात, सेलर्स पण असतात आणि इथं बायर्स पण असतात. ओके, तर त्यातले बायर्स आज डाऊन ओपनिंग झाल्यामुळं, गॅप डाऊन झाल्यामुळं बायर्स आज ट्रॅप झाले होते. त्यामुळे आपण त्यांच्या विरुद्ध ट्रेड घेतला आणि इथं टॉपला सेल केलं. आपण नेहमी इथं ग्रीनला सेल करतो, टॉपला सेल केलं आणि इथं आपण विकलं. तर अशा रीतीनं आपल्याला आज 83,000 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. आज आपण काही दुसरं काही करणार नाही. आज शांतपणे बसून एन्जॉय करणार आहे मार्केटचा फॉल. कारण मला असं वाटतं की मार्केट हे पूर्ण ग्रे एरिया काढणार आहे आज. साधारण अजून 200 ते 300 पॉईंट खाली जाण्याची शक्यता आहे. आणि आत्ताच इथं बघितलं तर 715 वगैरे आपण 717-18ला काढलेलं होतं. पण आपण आता जास्त याच्यामध्ये काही करणार नाही आहे. तर मी आजचं ट्रेडिंग इथं थांबवतो. आपल्याला ट्रेडिंग हे कसं वाटतं काय ते मला तुम्ही जरूर सांगा. तुम्हाला कुठल्या कन्सेप्ट शिकायचे असतील, सपोर्ट, रेजिस्टन्स, मूविंग ॲव्हरेज, तर कॉमेंट करून मला सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये.
आणि मला जरा थोडीशी मदत होईल, माझा यूट्यूबचा चॅनल जर का चांगला चालला तर. ठीक आहे, तर मी आजचं ट्रेडिंग इथे थांबवतो. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद. बाय बाय.